Hello dear students, in today's video we continue solve examples depend on operations on equal ratio. In previous video we see operations on equal ratio and some examples. In today's video also we see some examples related to operations on set. Okay, solve examples आहेत बघा. First example, a upon 3 is equal to b upon 2. Then find 5a plus 3b upon 7a minus 2b. आता बुकमध्ये बघा दोन मेथड दिलेल्या आहेत एक्झाम्पल्सच्या. आता आपण एकाच मेथडने सॉल्व करणार आहोत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बुक रेफर करू शकता. ओके, a upon 3 is equal to b upon 2. ऑलरेडी बघा आता ह्या एक्झाम्पलमध्ये मागच्या एक्झाम्पलमध्ये a upon b असायचं आणि इकडं सेपरेटली नंबरचा रेशो असायचा. पण आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये त्यासाठी आपल्याला अल्टरनेंडो करावा लागत होता. पण ह्या एक्झाम्पलमध्ये अल्टरनेंडो करायची गरज नाही आहे. ऑलरेडी a upon 3 आणि b upon 2 जसं आपल्याला रिक्वायर्ड आहे तसं गिवन आहे. लेट a upon 3 is equal to b upon 2 is equal to m. दुसरा व्हेरिएबल घेऊया. मग a upon 3 is equal to m, b upon 2 is equal to m. That is a is equal to 3m, b is equal to 2m. म्हणून therefore 5a plus 3b upon 7a minus 2b. 5 into 3m plus 3 into 2m upon 7 into 3m minus 2 into 2m. रिस्पेक्टिव्ह a and b च्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. 15m plus 6m upon 21m minus 4m. Taking m is a common numerator and denominator. m get cancel. 15 plus 6 21 and 21 minus 4 18. आता आपण ह्याला रिड्यूस फॉर्म करूया. 7 3 जा सॉरी 3 ने डिवाइड करूया. 6 जा आणि 7 जा 7 अपॉन 6 म्हणून therefore 5a plus 3b upon 7a minus 2b. आता ही छोटी छोटी एक्झाम्पल झाली बघा 2 मार्क्ससाठी. आता आपण ह्या ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज ह्याच्यावरती डिपेंड असणारी ॲप्लिकेशन ऑन म्हणजे ह्याचा यूज करून ही स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. जर असं चेंज करून आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ती 4 मार्क्सला विचारली जातात बघा. 3 to 4 मार्क्स. बघा जराशी डिफरंट आहे पण सोपी आहे. ॲप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो. ॲप्लिकेशन म्हणजे जराशी वेगळी. ॲप्लिकेशन बघणार आहोत. कशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत बघा. सॉल्व द इक्वेशन. आता सॉल्व एक्झाम्पल आहे, नीट लक्ष द्यायचं. सॉल्व 3x square plus 5x plus 7 upon 10x plus 14 is equal to 3x square plus 4x plus 3 upon 8x plus 6. आता पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी नीट कॉन्सन्ट्रेट करायचं. आता हे 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे किंवा 3 मार्क्सचं. सॉल्व म्हणलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. सॉल्व म्हणजे काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आत्तापर्यंत आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ गिवन रेशो असं बघत होतो. पण आत्ताचं एक्झाम्पल आहे सॉल्व की हे ॲप्लिकेशन ऑन इक्वल रेशोचाच यूज करून आपल्याला अशा पण टाईपची एक्झाम्पल सॉल्व करता येतात. आता हे एक्झाम्पल नीट ऑब्झर्व करा.
काय करा, नीट ऑब्झर्व करा. काय दिसतं रे तुम्हाला? न्यूमरेटर डिनॉमिनेटरला वेगवेगळे पॉलिनॉमियल्स आहेत ना वेगवेगळ्या पॉलिनॉमियल्स. पण आता नीट लक्ष द्या रे. ह्या फर्स्ट आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्स फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडं 5 ऑपरेशन्स अवेलेबल आहे. त्यातलं कोणतं ऑपरेशन आपल्याला यूज करून हे एक्झाम्पल आपल्याला इझी करता येईल. इझी म्हणजे काय? नीट लक्षात ठेवायचं. आत्ता आपण इथून पुढे जे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत रेशो आणि प्रपोर्शनमध्ये आपल्याला असं काही यूज करायचं आहे की ती एक्झाम्पल आपल्याला रिड्यूस करत येऊन एकदम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये फाइंड आउट करायचं आहे. कसं करायचं आहे? सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायचं आहे. मग 5 ऑपरेशन्स अवेलेबल आहेत, त्यातलं कोणतंही ऑपरेशन यूज करायचं. आता ही सॉल्व एक्झाम्पल जरा वेगवेगळ्या टाईपचे असतात. प्रॅक्टिस सेटमधली एक्झाम्पल खूप सोपी आहेत ह्याच्यापेक्षा. ह्याच्यामध्ये थोडीशी ट्रिक आहे, ती तुम्हाला सरावाने जमणार आहे, प्रॅक्टिसने. अगदीच अवघड म्हणून अजिबात विचार करू नका. आता काय ट्रिक आहे बघा, मला कळालेलं आहे. तर तुम्ही म्हणणार तुम्ही मॅडम आहे म्हणल्यावर तुम्हाला कळणारच. काय कळालं आहे? आता 5x + 7 आणि 4x + 3 आणि खाली काय आहे रे? 10x + 14 8x + 6 म्हणजे ह्याच्या डबल खाली आहे ना. 5च्या डबल 10, 7च्या डबल 14, 4च्या डबल 8, 3च्या डबल 6. म्हणजे मी जर डिव्हिडेंडो हे ऑपरेशन यूज केलं. काय असतं रे डिव्हिडेंडो ऑपरेशन? न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर काय करायचा? सबस्ट्रॅक्ट करायचा. तर आपल्या ह्या काय सगळ्या टर्म्स काय होतील? कॅन्सल होतील. पण बिफोर अप्लाइंग डिव्हिडेंडो वी मल्टिप्लाय द न्यूमरेटर बाय 2. काय करूयात आपण? न्यूमरेटर आणि आता तुम्ही म्हणाल मॅडम तर म्हणता तुम्ही दोन्हीकडं सेम ऑपरेशन्स यूज करायची. 2/1 ने मल्टिप्लाय करूयात. जसं की आपण सेकंड मेथड बघितली ही एक्झाम्पल सॉल्व करायची. कशाने? आता आपण इथं a/b = 3/2 असतं. तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर मी एला 5 ने आणि बीला पण 7 ने मल्टिप्लाय केलं असतं. बरोबर आहे? ही सेकंड मेथड आहे. तसंच इथं मी मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2/1. कशाने मल्टिप्लाय केलं? 2/1 ने. मग काय होईल बघा? 3x² + 5x + 7 × 2/1 × 10x + 14. इकडं 2 × 3x² + 4x + 3/1 × 8x + 6. Then 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6x² + 10x + 14/10x + 14. इकडं 6x² + 8x + 6/8x + 6. आता आपण कोणतं ऑपरेशन यूज करूया? युजिंग डिव्हिडेंडो. काय आहे रे डिव्हिडेंडो? 6x² + 10x + 14 मायनस न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट करायचा अपॉन 10x + 14. Similarly 6x² + 8x + 6 minus 8x + 6 upon 8x + 6. आता ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे म्हणल्यानंतर ब्रॅकेटमधले साईन चेंज होणार. मग आता मी ती स्टेप लिहिणार नाही आहे. काय चेंज होणार? +10x हा मायनस होणार आणि +14 हा काय होणार? मायनस होणार. इथं पण -8x -6. मग आता काय काय कॅन्सल होते बघा? धिस +10x -10x गेट कॅन्सल, +14 -14 गेट कॅन्सल.
धिस 8x प्लस 8x गेट कॅन्सल, प्लस 6 मायनस 6 गेट कॅन्सल. कॅन्सल होण्यासाठीच आपण डिव्हिडेंडो हे ऑपरेशन यूज केलं आहे. का यूज केलं आहे ते ऑपरेशन? तर आपल्याला गिवन रेशो हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये येण्यासाठी. कशासाठी सिम्पलेस्ट फॉर्म असला पाहिजे? तर आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आलं लक्षात? आता हे काय राहिलं? फक्त 6x² अपॉन 10x प्लस 14, 6x² अपॉन 8x प्लस 6. आता दोन्हीच्या न्यूमरेटरला 6x² आहे, 6x² आहे. आता दोन्ही बाजूला जर आपण 6x² ने डिवाइड केलं तर हे 6x² पण काय होणार आहे? कॅन्सल आहे. डिवाइड बाय 6x². दोन्ही बाजूला जर 6x² ने डिवाइड केलं म्हणजे 1/6x² आणि 1/6x². तर 6x² काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग काय राहिलं? 1/10x प्लस 14, 1/8x प्लस 6, 1/10x प्लस 14, 1/10x प्लस 14 इज इक्वल टू 1/8x प्लस 6. आला का नाही? केवढं मोठं इक्वेशन होतं, आपण ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलं आहे. आता इथून एकदम सोपं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. नीट लक्ष द्या. 8x प्लस 10x प्लस 14 इज इक्वल टू 8x प्लस 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 1 × 8x प्लस 6, 8x प्लस 6 आणि 1 × 10x प्लस 14, 10x प्लस 14. असं अपोजिट असलं तरी चालेल. आता बघा, हा 10x, हा प्लस 8x, इकडे मायनस 8x, हा 6 ॲज इट इज, प्लस 14 मायनस प्लस 14 इकडे मायनस 2x इज इक्वल टू 14 मायनस 6 मायनस 8. x इज इक्वल टू -8/2, x इज इक्वल टू -4. काय व्हॅल्यू आली? x इज इक्वल टू -4. पण अजून एक नीट लक्षात घ्या, ह्याच्या दोन व्हॅल्यू असणार आहेत. आपल्याला त्याचं अजून एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. धिस इक्वेशन ही एक व्हॅल्यू झाली -4, पण धिस इक्वेशन कोणतं? 1/10x प्लस 14 इज इक्वल टू 1/8x प्लस 6. हे इक्वेशन अजून आपल्याला जर x इज इक्वल टू जर 0 असेल, काय असेल? x इज इक्वल टू 4ला तर -4ला तर सॅटिस्फाईज होते, पण अजून ह्याची एक कोणती व्हॅल्यू आहे? 0, की ती आपल्या लक्षात नसते. पण दिस इक्वेशन इज ऑल्सो ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. बघा, हे इक्वेशन करा. इथंच बघूयात आपण, वेगळं नको लिहिला. 10x प्लस 14 इज इक्वल टू 8x प्लस 6. हे इक्वेशन अजून कुठल्या व्हॅल्यूला ट्रू होणार आहे? तर 0ला होणार आहे. ते आपल्याला काही प्रूव्ह करायची वगैरे गरज नाही. फक्त काय होतं, हे एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी विचारलं जातं, बरोबर आहे. मग ते x इज इक्वल टू 0 हे जर आपण एक्सप्लेनेशन दिलं नाही तर इथं काय केलं जातं? आपल्याला मार्क रिड्यूस केले जातात. म्हणून आपण दिस इक्वेशन, बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. म्हणून देअरफॉर x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू ऑर म्हणले त्यांनी, ऑर x इज इक्वल टू -4. ह्या दोन व्हॅल्यूज आहेत त्याच्या. त्यांनी ट्रू करून दाखवलेलं आहे की हे x इज इक्वल टू 0साठी कसं पॉसिबल आहे. डिवायडिंग बाय 6x² दाखवलेलं आहे, त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. फक्त काय लिहायचं न विसरता, धिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. म्हणून ह्या इक्वेशनचे दोन सोल्युशन, x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू -4. अगदीही नाही लिहिलं हे तरी चालतं, पण माहिती असावं म्हणून मी सांगितलं आहे. ओके, देन अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण, सेम अशाच टाईपचं, जर असं वेगळं. सेकंड नंबरचं सॉल्व म्हणजे काय?
फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस 7 प्लस x मायनस 2 अपॉन x प्लस 7 मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 5 अपॉन 1. बघा, सगळीच काय अशी एक्झाम्पल्स असतात असं नाही. आता जे मी एक्झाम्पल लिहिलं आहे ते अतिशय सोपं एक्झाम्पल आहे आणि हीच एक्झाम्पल आपल्याला अशा टाईपचं स्क्वेअर रूटमधलंच एक्झाम्पल जास्त करून विचारलं जातं. आता हे का सोपं आहे? नुसतं दिसायला डिफिकल्ट आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. सॉल्व मीन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. काय करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशाचा यूज करून? 5 ऑपरेशन्सचा यूज करून. काय आहे इथं ऑपरेशन? ऑलरेडी कोणतं यूज केलं आहे? कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो ऑपरेशन यूज केले. तरी मी पुन्हा कॉम्पिडेंडो आणि डिव्हिडेंडोच ऑपरेशन यूज करणार आहोत. का तेच यूज करायचं आहे? बघा, तुम्ही दोन्हीचा विचार करून बघा. जर कॉम्पिडेंडो यूज केला तर न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा. मग ह्या टर्ममध्ये ही ॲड केली, हे होईल कॅन्सल, पण हे डबल येईल. समजा सबस्ट्रॅक्ट केलं, काय केलं? सबस्ट्रॅक्ट केलं तर हे डबल येईल. काय येईल? सेकंड टर्म डबल येईल. म्हणजे कॅन्सल न होता उलट टर्म्स ॲड होत आहेत. म्हणून आपण काय करणार? कॉम्पिडेंडो आणि डिव्हिडेंडो तुम्ही सेपरेटली ट्राय करून बघा. मी ओरली सांगितलं आहे. कॉम्पिडेंडो का नाही? कॉम्पिडेंडो म्हणजे काय? न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा. आता हा आपला होल न्यूमरेटर आहे म्हणजे ए आहे आणि हा होल बी आहे. आलं का लक्षात मुलांनो? हा होल ए आहे आणि हा बी आहे. मग एमध्ये हा ॲड केला तर काय होतं आहे? ह्या दोन टर्म्स डबल येत आहेत. जर डिव्हिडेंडो ऑपरेशन यूज केलं तर ह्या दोन टर्म्स डबल येत आहेत. हे तुम्ही करून बघायचं आहे. म्हणून मी ते दोन्ही न यूज करता थर्ड ऑपरेशन यूज करणार आहे, कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो. ते आपल्याला कन्व्हिनियंट पडेल आणि मोस्ट ऑफ द टर्म्स काय होतील? कॅन्सल होतील. आपल्याला इझी वे फाइंड आउट करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा आता, युजिंग कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो. मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे, तसं तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं नाही. बघा, हा न्यूमरेटर आहे एक्स प्लस 7 एक्स मायनस 2. हा ऑलरेडीचा न्यूमरेटर आहे. हा ए. कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो काय असतं? ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. आता हा ए झाला, त्याच्यामध्ये प्लस हा बी करते मी, अपॉन ए मायनस बी एक्स प्लस 7 प्लस एक्स मायनस 2. हा ए झाला. आता मायनस बी एक्स प्लस 7 मायनस एक्स मायनस 2. ब्रॅकेट घालायचा का? तर निगेटिव्ह साईन असल्यामुळे आतले साईन चेंज होतात. 5 प्लस 1 5 मायनस 1. हे सी अपॉन डी आहे ना, हे अपॉन बी सी अपॉन डी. इक्वल रेशोच्याच प्रॉपर्टी आपण बघतोय. आता बघा, न्यूमरेटरमध्ये हे प्लस एक्स मायनस 2 आणि हे मायनस एक्स मायनस 2 कॅन्सल होईल. मग एक्स प्लस 7 किती टाईम्स आलं? 2 टाईम्स अपॉन काय होईल? बघा खाली, ह्या निगेटिव्ह साईनमुळे ही टर्म निगेटिव्ह होईल आणि हे पॉझिटिव्ह होईल. म्हणजे डिनॉमिनेटरला काय कॅन्सल होतं आहे? हे कॅन्सल होतं आहे. 2 टाईम्स एक्स मायनस 2 5 प्लस 1 अपॉन 5 मायनस 1. बघा, जर कॉम्पिडेंडो आणि डिव्हिडेंडो केला असता तर न्यूमरेटर सिम्प्लिफाय झाला असता, पण डिनॉमिनेटरला हे मोठंच्या मोठं आहे असं राहिलं असतं. का तर कॉम्पिडेंडोमध्ये काय असतं रे? फक्त ए प्लस बी अपॉन बी. डिनॉमिनेटरमध्ये आपण काहीच ऑपरेशन यूज करत नाही. म्हणजे त्या 2 टर्म शिल्लक राहिल्या असत्या. मी तुम्हाला काय बोलते ते कळतं आहे का? वरती जरी एक टर्म आली असती तरी डिनॉमिनेटरला 2 टर्म राहिल्या असत्या. म्हणून आपण कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो ऑपरेशन यूज केले. दिस 2 टू गेट कॅन्सल, रिमेनिंग ओनली एक्स प्लस 7 अपॉन एक्स मायनस 2 6 अपॉन 4. आता आपल्याला हे स्क्वेअर रूटचं सिम्बॉल पण घालवून टाकायचं आहे. काय करावं लागेल रे? सोपं आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअर केल्यामुळे एक्स प्लस 7
एक्स मायनस 2. वाटलंच त्याचा रिड्यूस फॉर्म करूया. 3/2. 2ने डिवाइड करूयात. 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. किती आलं 3/2 आणि त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 9/4 आलं का सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. (28) 9x this plus 4x minus 4x. 28 plus 18. 9x minus 4x 5x. 46 म्हणून x इज इक्वल टू 46/5. 45 असतं तर डिवाइड झालं असतं, पण 5ने 46ला डिवाइड होत नाही म्हणून एक्सची व्हॅल्यू काय आली 46/5. आता इथं x इज इक्वल टू 0 नाही, ते त्याला ट्रू होत नाही. फक्त कुठल्या एक्झाम्पलला जर 4 इक्वेशन्स असतील तर इकडं 2 आणि इकडं 2 तरच तिथं ती आलेली पण एक्सची व्हॅल्यू प्लस 0 पण त्याचं सोल्युशन असतं. ह्या एक्झाम्पलचं 0 सोल्युशन नाही आहे, तुम्ही चेक करा. ओके बघा कळालं आहे का. जास्त त्या 0चा विचार करू नका, येत असेल ते विसरेल. आपलं स्ट्रेट फॉरवर्ड जा. फक्त पॉलिनॉमियल असल्या 4 साईडला की एक्स इज इक्वल टू 0ला हे ट्रू आहे म्हणून एक्स इज इक्वल टू 0 आणि काढलेली व्हॅल्यू हे 2 सोल्युशन्स आहेत. एवढं फक्त लिहायचं, जास्त खोलात जाऊ नका, काही कन्फ्युजन होईल आणि तिसरंच एक्झाम्पल तुम्ही तयार कराल आणि सॉल्व करा. ओके झाली बघा. आपण बरीचशी सॉल्व एक्झाम्पल कवर केलेत. जी रिमेनिंग आहेत ती तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करा. ओके आता आपण इथं थांबूया. थँक्यू.